विद्यार्थ्यांना आज मुद्दामून मी तुमच्याशी मराठीमध्ये संवाद साधणार आहे, कारण आज खूप महत्त्वाचा सण आहे. सगळ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा आजचा सण आहे, ज्याला आपण पोळ्याचा सण असं म्हणतो. तर पोळ्याच्या सणाच्या निमित्तानं प्रथमतः तर सर्व शिक्षकगणांना आणि सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना खूप खूप शुभेच्छा. जसं काळ बदलतोय, वातावरण बदलतंय, तसं अनेक गोष्टींमध्ये बदल होत असतो. हा निसर्गाचा नियम आहे. तो नियम कुणीच बदलू शकत नाही. निसर्गाला तुम्ही देव म्हणा, भगवान म्हणा, कोणत्याही नावानं संबोधा, निसर्गाच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही. तर आपला भारत हा अत्यंत प्राचीन देश आहे. प्राचीन परंपरा, रूढी, संस्कार ते आपल्या भारतामध्ये आपल्याला बघायला भेटतात. अनेक सण साजरे होतात. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक सण आपण साजरे करतो. त्यापैकीच हा एक पोळा सण आहे. पोळा सण हा प्रामुख्याने शेतामध्ये काम करणाऱ्या बैलाचा किंवा बैलाचे जे काही वंश असतील किंवा गोमाता आणि त्यांचे जे आपल्याला वंश दिसतात, त्या सगळ्यांचा सन्मान करण्याचा हा आजचा दिवस आहे. हा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये हा सण साजरा केला जातो. सगळे शेतकरी बंधू याची वाट बघतात, आतुरतेने वाट बघितली जाते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपली सगळी अर्थव्यवस्था जी आहे ना देशाची, ती सगळी शेतीवर अवलंबून आहे आणि ते 100% सत्य आहे. तुम्ही बघा, ज्या वेळेस शेतामध्ये पिकलं जातं, शेतकरी हा खुश असतो, शेतकरी हा आनंदी आणि समाधानी असतो. त्यावेळेसच आपली अर्थव्यवस्था पण आपल्याला बळकट दिसून येते. सगळे लोक आनंदी असतात, कारण त्या शेतीवरच आपले बाकीचे सगळे उद्योगधंदे जे आहेत ते अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकरी हा खुश असेल तरच आपण सगळे खुश राहू शकतो. आता परंपरागत पोळा सण काही बदल थोडा बहुत दिसून येतो. आमच्या लहानपणापासून पोळा कसा साजरा केला जातो त्याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे. पोळा हा सण प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडासा बदल होताना दिसतो आपल्याला. आपला लातूर जिल्हा असेल, आपला मराठवाडा असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, प्रत्येकाचे थोडासा त्याला टच असतो. त्या जिल्ह्याची संस्कृती, त्या जिल्ह्याचे काहीतरी रूढी परंपरा हा दिसून येतो आपल्याला. आता आपल्या जिल्ह्यामध्ये आपण बघतो की आदल्या दिवशी है ना, संध्याकाळच्या वेळेस खांदे मळणी केली जाते. कारण बैलाचा खांदा जो आहे ना, तो वजे उचलण्याचं काम करतो. बैल हा शेतामधलं सगळं काम करतो आणि शेतकऱ्याला आनंदित ठेवण्याचं काम करतो. म्हणून आदल्या दिवशी खांदी मळणी झाली. काल संध्याकाळी गोठ्यामध्ये सगळ्या आपल्या शेतकरी बंधूने आणि भगिनींनी त्या सगळ्यांचं खांदे मळणी केलं. त्याला तेल लावलं जातं, त्याला हळद लावली जाते आणि खांदे मळणी केली जाते आदल्या दिवशी. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सगळ्याला आपल्या गावातल्या ज्या नदी असतात, जे ओढे असतात, ज्या विहिरी असतात, जे काही तुमच्या
आमच्या गावामध्ये जे काही अवेलेबल असतात तिथं त्या बैलाची, गाईची, म्हशीची, सगळे जे काही आपले गुरढोर त्याचं त्या ठिकाणी त्यांना स्वच्छ आंघोळ घातली जाते. आंघोळ घातल्याच्या नंतर त्यांना परत गोठ्यामध्ये घेऊन आलं जातं. नवरदेवासारखं आणि नवरीसारखं सजवलं जातं. त्यांना छानपैकी त्या ठिकाणी मग सजवण्यात येतं, त्याला कलर करण्यात येतो, त्यांच्या शिंगाला कलर करण्यात येतो है ना, त्यांच्या पूर्ण अंगाला कलर केला जातो. व्यवस्थित त्यांच्या गळ्यामध्ये वेगवेगळे आभूषण जे असतात ते घातले जातात. व्यसन वगैरे जी असते ती नवी बदलली जाते. म्हणजे जसं आपण आपल्या वाढदिवसाला नवीन कपडे घालतो तसंच त्या ठिकाणी बैलाला सजवलं जातं शेतकरी बंधूंकडून. आणि मग त्याच्यानंतर काय होतं, मग त्याला दुपारचं चांगल्या पद्धतीचं गुळवण वगैरे म्हणतो आपण, म्हणजे गुळाचं पाणी है ना त्या बैलाला पाजलं जातं. एक बॉटल घेतली जाते आणि ती त्याच्या तोंडामध्ये टाकलं जातं. गुळवण पाजणं म्हणतो आपण त्याला. कारण आपण जसं आपल्या वाढदिवसाला गोडधोड करत असतो आपल्या घरामध्ये, तसं त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांना त्या ठिकाणी गुळवण वगैरे पिऊ घातली जाते. दुपारचं पण काही जेवण दिलं जातं गोडधोड. आणि त्याच्यानंतर मग त्यांची मिरवणूक निघते संध्याकाळी. ती बघण्यासारखी असते गावागावामध्ये. आता आपण कसं आहे, सगळे शहरी भागामध्ये आलो, थोडस आपला संपर्क गावातला कमी झालाय. गावामध्ये पण आता त्या ठिकाणी बैल बारदाना कमी दिसतो आपल्याला. आमचा काळ आणि आताचा काळ, आता हा आधुनिक काळ आहे. आमच्या काळामध्ये 100% लोक हे शेतीवर अवलंबून, बैलावर अवलंबून असायचे शेती करण्यासाठी. मग ते आऊत करणं असू द्या, नांगरणी असू द्या, पेरणी असू द्या, हे सगळं बैलाच्या माध्यमातूनच केलं जात असायचं. पण आता सगळं आधुनिक झालंय, मशिनरी आल्या आणि त्यामुळे बैल पण आपल्या गोठ्यामध्ये कमी झाले है ना. तर हे बदल काही दिसतोय, पण अजूनही आपली संस्कृती ही टिकवण्याचा प्रयत्न कमी झाली असेल, पण तो टिकवण्याचा प्रयत्न अजूनही आपल्या महाराष्ट्रातील सगळे शेतकरी बंधू करताना आपल्याला दिसून येतात. संध्याकाळची मिरवणूक बघण्यासारखी असते. आता अनेक जण गावातले मुलं आहेत, कोण कोण आहेत, आता सगळे जण गावाकडे जाणार आहेत. बघा किती जण आहेत बघा. आता तुम्ही बघा 4-5 वाजता मस्तपैकी त्यांना सजवल्याच्या नंतर त्यांची मिरवणूक निघते. ती मिरवणूक मग वेस असते आपल्या गावाची. त्या वेशीपाशी एक तोरण बांधलं जातं, आंब्याचं तोरण असतं. आणि मग कोणाचा तरी मान असतो गावामधले जे काही प्रमुख असतील, सरपंच असतील किंवा अजून जे काही असतील, ज्याचा मान असेल गावामध्ये, त्याचे बैल पहिल्यांदा ते तोडतात. आणि तोडल्याच्या नंतर ती माळ तोडल्याच्या नंतर मग वेशी उल्लंघन, सीमा उल्लंघन जसं आपण दसऱ्याला करतो ना, तसं मग परत बैलाला मारुतीपाशी घेऊन येतो आपण. प्रत्येक गावामध्ये मारुती मंदिर आहे की नाही सांगा बरं. सगळेजण आपण गावातले राहणारे आहोत, सगळ्यांच्या गावामध्ये